Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. भाजप द्वेषाचं राजकारण करत काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कट कारस्थानाला न्यायालयात चोख प्रत्युत्तर मिळाले असून सत्याचा विजय झाला आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. बुधवारी बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि इतर सर्व आमदार, विधान परिषद सदस्य यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करत ईडीसारख्या संस्थेचा राजकीय सोडासाठी वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नगर विकास विभाग आणि नगरपालिकेच्या संचालनाच्या वतीने आज बुधवारी पहाटे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता रन जागृती रॅलीला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. बेळगावचं नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करत त्यांनी शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार पुढे म्हणाले, बेळगाव येथील तलाव, झाडे आणि एकूण पर्यावरण पाहिले असता बेंगळूरपेक्षा बेळगाव अधिक सुंदर वाटतं. स्वच्छता राखण्यासाठी सरकारने विविध योजनांतर्फे पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्वच्छता राखण्यासाठी मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी असून तिचे भविष्य उज्ज्वल असल्याचं त्यांनी सांगितले. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी महात्मा गांधींच्या विचाराचा उल्लेख करत शहर स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. स्वच्छता रन जागृती फेरीला अशोक सर्कलपासून सुरू होऊन संगोळी रायना सर्कल, श्रीकृष्ण देवराय सर्कल मार्गे किल्ला तलाव परिसरात या जागृती रॅलीची सांगता झाली. धीमापूर, नागालँड या ठिकाणी प्रशिक्षणावेळी अपघातात हुतात्मा झालेले जवान मयूर लक्ष्मण ढोपे वय 28 यांच्या मूळ गावी आंबेवाडी येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. जवान मयूर लक्ष्मण ढोपे हे 8 वर्षापूर्वी भारतीय लष्करात सामील झाले होते. त्यानंतर धीमापूर, नागालँड या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना त्यांचा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कोलकाता येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव काल मंगळवारी रात्री बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. आज बुधवारी त्यांच्या मूळ गावी आंबेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई वडील आणि 2 बहिणी आहेत. SBI लाईफ घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी. SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी. जर तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड. SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर. बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9731151711. निपाणी राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या हायटेक पार्क नजीक लागलेल्या आगीत 2 कारचं मोठं नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत घटनास्थळावर समजलेली अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग नजीक माळरान जास्त आहे. रविवारी दुपारी विद्युत खांबावरील तारेचा अचानक स्पर्श झाल्याने ठिणगी खाली पडून प्रथमतः गवताला आग लागली. ही आग परिसरात पसरत गेली आणि ही बाब माजी नगराध्यक्ष भूषण मोहिते यांच्या नूतन बंगल्यांचं काम सुरू असून ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित निप्पाणी अग्निशमक दलाशी संपर्क साधला. येथे नजीक असणाऱ्या सिद्धू बुरुड यांच्या खुल्या जागेमध्ये लावलेल्या 2 आलिशान कार आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे कारचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. राज्यात विविध कंपन्या तसेच संस्थांकडून लाखो लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अनेक वेळा आंदोलन करून देखील त्यांना आपले पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे कंपन्यांमध्ये अडकून आहेत. त्यामुळे हे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावं अशी मागणी
ठगी पीडित जमाकर्ता परिवारांच्या वतीनं राज्य सरकारकडे करण्यात आली. येडियुरप्पा मार्ग येथील आंदोलनस्थळी या संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. मागील 5 ते 6 वर्षांमध्ये राज्यातील अनेक कंपन्या व संस्थांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अनेक संस्थांनी लाखो रुपयाचा चुना लावत आपल्या सर्वसामान्यांचे पैसे मात्र अडकून पडले आहेत. ते परत मिळवण्यासाठी नागरिकांचा लढा सुरू असून त्यांना राज्य सरकारने सहकार्य करणे गरजेचे आहे. या आंदोलनासाठी बेळगावसह राज्यभरातील नागरिक सहभागी झाले होते. कोणताही सण उत्सव आला तरी पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सेवा बजावत असतात. परंतु या होमगार्डांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर होमगार्डना वर्षभर सेवा द्यावी, त्यांना 30,000 रुपये मासिक वेतन द्यावं अशी मागणी कामगार हक्क मंचाच्या वतीनं राज्य सरकारकडे करण्यात आली. येडियुरप्पा रोड येथे झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने होमगार्ड सहभागी झाले होते. होमगार्डांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना सुरक्षा प्रदान करावी, निवृत्तीनंतर 20 लाख रुपयाचा भत्ता देण्यात यावा, होमगार्डमधील महिलांना सर्व सरकारी सुविधा मिळाव्यात, तसेच कामावर ये-जा करण्यासाठी मोफत बसची सुविधा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्यातील 426 युनिटमध्ये 20,327 पुरुष तर 4,558 महिला सेवा देतात. त्यामुळे त्यांना सर्व सोयीसुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. लोककलेतून सांस्कृतिक वसा जपण्याचं काम नाट्यकलाकार करीत आहेत. परंतु सांस्कृतिक ठेवा पुढे नेणारे हे कलाकार सरकारी योजनेपासून दूर आहेत. त्यामुळे या कलाकारांवर दिवसेंदिवस वाईट वेळ येत आहे. त्यामुळे राज्यातील लोककलावंतांसाठी सुविधा पुरवा अशी मागणी कर्नाटक राज्य स्ट्रीट थिएटर टॅप्स असोसिएशन बेळगावच्या वतीनं राज्य सरकारकडे करण्यात आली. मानधनावर तटपुंजा लोककलाकार सांस्कृतिक चळवळ पुढे नेत आहेत. कोरोनापासून हे कलाकार गंभीर परिस्थितीत आहेत. रंगमंचावर राजाप्रमाणे वावरणारे हे कलाकार प्रत्यक्ष जीवनात मात्र मागासलेले आहेत. त्यामुळे सांस्कृतिक चळवळ जीवन ठेवण्यासाठी लोक कलाकारांना मानधन तसेच इतर सरकारी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करण्यात आली. गृह कामगारांच्या कल्याणकारी विधायक सुधारणा कराव्यात अशी मागणी कर्नाटकातील गृह कामगार हक्क संघटनेच्या वतीनं करण्यात आली. राज्यातील गृह कामगारांच्या हक्कासाठी पहिले समावेशक विधायक सादर केल्याबद्दल आम्ही कर्नाटक सरकारचं अभिनंदन करतो. हे पाऊल देशात एक आदर्श ठरेल, मात्र त्यामध्ये काही त्रुटी दुरुस्त करणे आवश्यक आहे. या संदर्भात आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक अंतिम स्वरूपात मांडण्यापूर्वी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली. गृह कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, कामाचे निश्चित तास, आरोग्य सुविधा, पेन्शन आणि विमा योजना यांचा समावेश असावा, जेणेकरून या असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळेल. सरकारने हितधारकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना विधेयकात समाविष्ट करून हे विधेयक पारदर्शक आणि कामगाराभिमुख बनवावे अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. प्राध्यापकांची कमतरता असल्यामुळे सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये अतिथी व्याख्याते मागील काही वर्षांपासून सेवा देत आहेत. परंतु त्यांना सेवेमध्ये कायम करावे या मागणीसाठी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयामधील अतिथी व्याख्याते संघाच्या वतीनं मंगळवारी येडियुरप्पा रोड येथे आंदोलन करण्यात आले. अतिथी व्याख्यात्यांना वेळेच्या वेळी वेतन दिले जात नाही, त्यामुळे प्रत्येक महिन्याला वेतन जमा करावे. अतिथी सरकारी व्याख्यात्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवा सुरू ठेवावी. महाविद्यालयीन पदवीपूर्व आणि अतिथी व्याख्यात्यांचं मासिक मानधन 14,000 ते 30,000 रुपये निश्चित करावे. महिला व्याख्यात्यांना प्रसूती रजेदरम्यान सर्व सरकारी फायदे दिले जावेत. कामाचा ताण कमी करावा अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार, आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. राज्यातील साखर कामगारांच्या 7व्या आणि 8व्या त्रिपक्षीय वेतन सुधारणा कराराची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी कर्नाटक साखर कामगार महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. आज बुधवारी बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान ही मागणी केली असून सन 2022 साली राज्य सरकारने साखर कामगारांचं वेतन सुधारण्यासाठी आदेश जारी केला होता. मात्र राज्यातील 10 साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी कोर्टातून स्थगिती आणली. त्यामुळे 1 एप्रिल 2018 पासून साखर कामगारांना वाढीव वेतन इतर सुविधा मिळाल्या नाहीत. महासंघाच्या म्हणण्यानुसार या संदर्भात
कारखान्याच्या व्यवस्थापनेला अनेक वेळापत्रे पाठवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर महासंघाने सरकारने हस्तक्षेप करून वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करावी आणि कामगारांचा अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली. बेळगुंदी रोड दरम्यान असलेल्या बोकनूर क्रॉस नजीक ऊसाची वाहतूक करणारा ट्रक उलटला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक म्हाळुंग येथील साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होता. बोकनूर क्रॉसजवळील वळणावर ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातानंतर एका बाजूला ऊसाचे ढीग पसरले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून क्षमतेपेक्षा अधिक होणाऱ्या वाहतुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ऊस हंगामात अशा प्रकारचा अपघात वारंवार घडत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती सौध व संविधान संग्रहालयाच्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक समता सैनिक दलच्या वतीनं सरकारकडे करण्यात आली. आज बुधवारी सुवर्ण सौध गार्डन येथे आंदोलन करून ही मागणी करण्यात आली. यावेळी दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आतापर्यंत समर्थ आणि सामाजिक न्यायावर आधारित नेतृत्व केलं आहे. ते पुढील 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्यास दलित संघटनांना कोणताही आक्षेप नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाने आजवर दलित समाजाचे फार काही देणे लागते हे विसरू नये असे सांगताना त्यांनी माजी नेते मल्लिकार्जुन खरगे, के.एच. मुनियप्पा, डॉक्टर जी. परमेश्वर, सतीश जारकेहोळी आणि डॉक्टर एच.सी. महादेवप्पा यांचं उदाहरण देत ते पक्षाचे अनुशासित आणि समर्थक प्रशासक आहेत असे गौरवले. एससी/एसटी गटातील ठेकेदारांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कामाचे वर्क ऑर्डर रद्द करून ती कामे सर्वसामान्य वर्गातील ठेकेदारांना देण्याची प्रथा थांबवावी अशी मागणी त्यांनी केली. निप्पाणी शहराच्या बाहेरील बाजूस राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम गेल्या 2.5 वर्षापासून सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आलं असून गांधी हॉस्पिटल खरी कॉर्नर, मुरगुड रोड, कोल्हापूर बोगदा या ठिकाणी हे काम कासव गतीनं चालू असल्याने महात्मा गांधी हॉस्पिटल खरी कॉर्नर, आझाद गल्ली, हरिनगर, मुरगुड रोड, उड्डाणपूल, कोल्हापूर बोगदा या ठिकाणी हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे. यामुळे रुग्णांना तसेच नागरिकांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूलच्या 2001 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलसाठी 8 सीसीटीव्ही कॅमेरे भेट स्वरूपात दिले. रविवारी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेकडे सदर सीसीटीव्ही देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कडगावकर हे होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून आपल्या गुरूंचे स्वागत केले. यानंतर स्वागत गीत म्हणण्यात आले. शिक्षकांचा परिचय रूपा उसुलकर यांनी करून दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून यावेळी काही माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा विशेष सत्कार केला. तब्बल 25 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र भेटल्यामुळे आपल्या शालेय जीवनातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत धामणेकर यांनी केले. वैशाली संधी यांनी आभार मानले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सीसीटीव्ही दिल्याबद्दल या विद्यार्थ्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्रे इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.